नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सक्सेस की या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे। या व्हिडिओमध्ये आपण सर्कल या चॅप्टर मधील प्रॅक्टिस सेट 3.4 च्या अगोदर असणारे जे थेरम आहेत ते आपण पाहणार आहोत। या आधीच्या एका व्हिडिओमध्ये सुद्धा आपण इन्स्क्राइब्ड अँगल थेरम, त्याची कोरोलरी आणि म्हणजे दोन छोट्या छोट्या कोरोलरी आणि थेरम असं बघितलं होतं। तर हे सगळे थेरम आपल्याला समजून घेण्याचं मुख्य कारण आहे की हे थेरम, यातील काही थेरम हे परीक्षेला देखील विचारले जातात आणि थेरम समजल्यानंतरच कोणताही प्रॅक्टिस सेट आपल्याला चांगला समजत असतो। आणि म्हणून या ठिकाणी आपण सुरुवात करूया। अगोदर आपल्याला बघायचं आहे सायकलिक क्वाड्रिलॅटरलची डेफिनेशन। तर इथं आपल्याला डेफिनेशन आपण घेतलेली आहे, इफ ऑल व्हर्टायसेस ऑफ अ क्वाड्रिलॅटरल lie on the same circle then it is called a cyclic quadrilateral। डेफिनेशन काय सांगते मित्रांनो बघा, ऑल व्हर्टायसेस ऑफ अ क्वाड्रिलॅटरल lie on the same circle, जर दिलेल्या एखाद्या क्वाड्रिलॅटरलचे सगळे जे काय व्हर्टेक्स आहे, चारही व्हर्टेक्स जर एकाच सेम सर्कलवर असतील, एकाच सर्कलवर जर आले असतील, तर या ठिकाणी बघा क्वाड्रिलॅटरल ए बी सी डी आपण घेतलेला आहे आणि याची जे चारही व्हर्टेक्स आहे ए बी सी आणि डी हे एकाच सर्कलवर आपल्याला दिसत आहे। मग अशा पद्धतीने जर क्वाड्रिलॅटरल दिला असेल की ज्याचे चारही व्हर्टेक्स हे सेम सर्कलवर आहे, एकाच सर्कलवर आहे, तर त्या क्वाड्रिलॅटरलला आपण सायकलिक क्वाड्रिलॅटरल असे म्हणतो। त्यानंतर आपल्याला बघायचं आहे थेरम ऑफ सायकलिक क्वाड्रिलॅटरल। तर हा थेरम मित्रांनो महत्त्वाचा आहे, परीक्षेला विचारला जातो। तर इथं थेरमचं जे स्टेटमेंट दिलं आहे आणि ॲक्टिव्हिटी म्हणून आपल्याला दिलेला हा थेरम आहे। तर थेरमचं स्टेटमेंट जे आहे, अपोजिट अँगल्स ऑफ अ सायकलिक क्वाड्रिलॅटरल आर सप्लिमेंटरी। सायकलिक क्वाड्रिलॅटरलचे अपोजिट अँगल्स जे आहेत हे सप्लिमेंटरी आहेत असं आपल्याला दाखवायचं आहे। तर आत्ताच आपण समजून घेतले की जर दिलेल्या क्वाड्रिलॅटरलचे व्हर्टेक्स जर सेम सर्कलवर, एकाच सर्कलवर आले, तर त्या क्वाड्रिलॅटरलला आपण सायकलिक क्वाड्रिलॅटरल असे म्हणतो। आणि म्हणून या स्टेटमेंटमध्ये दाखवायचे की सायकलिक क्वाड्रिलॅटरलचे अपोजिट अँगल्स सप्लिमेंटरी असतात। म्हणजे यासाठी आपल्याला एक सर्कल घेऊन त्या सर्कलमध्ये असा एक क्वाड्रिलॅटरल घ्यावा लागेल की ज्याचे व्हर्टेक्स हे सर्कलवर येतील। मग इथं आपण क्वाड्रिलॅटरल ए बी सी डी हा घेतला, हा सायकलिक आहे। आणि मग यावरून आता आपल्याला ॲक्टिव्हिटी कंप्लीट करायची आहे। तर इथं बघा गिवनमध्ये सांगितलं आहे, इथं चिन्ह रूपात दिलं आहे क्वाड्रिलॅटरल आणि पुढे आपल्याला नाव लिहायचं आहे त्याचं। इथं आपण लिहूया क्वाड्रिलॅटरल ए बी सी डी, ए बी सी डी इज सायकलिक। हा सायकलिक क्वाड्रिलॅटरल आहे आणि टू प्रूव्ह मध्ये आहे अपोजिट अँगल जे आहेत, तर अँगल बी प्लस अँगल डी इज इक्वल टू 180 डिग्री। सप्लिमेंटरी दाखवणे याचा अर्थ ज्या दोन अँगलची सम 180 असते, 180 डिग्री असते, अशा दोन अँगलला आपण सप्लिमेंटरी अँगल्स असे म्हणतो। तर अँगल बी प्लस अँगल डी इज इक्वल टू 180 डिग्री हे दाखवायचे। त्याचबरोबर ए चा अपोजिट अँगल आहे सी, म्हणून अँगल ए प्लस अँगल सी इज इक्वल टू 180 डिग्री हे आपल्याला दाखवायचं आहे। तर या ठिकाणी प्रूफमध्ये पहा, कन्स्ट्रक्शन आपल्याला या इथं गरज नाही आहे आणि प्रूफमध्ये आपल्याला आकृतीत दिल्याप्रमाणे आर्क ए बी सी, आर्क हा सर्कलवर असतो हे लक्षात घ्या। आर्क ए बी सी हा इंटरसेप्टेड आर्क आहे। मागच्या या आधीच्या व्हिडिओमध्ये हेच आपण महत्त्वाचा थेरम बघितला आहे, ज्याला आपण इन्स्क्राइब्ड अँगल थेरम असं म्हणतो आणि त्यावरूनच इथं आता आपल्याला या थेरमला सॉल्व करायचं आहे। तर आर्क ए सी बी इज इंटरसेप्टेड बाय द इन्स्क्राइब्ड अँगल ए डी सी। इथं जो अँगल ए डी सी आहे हा इन्स्क्राइब्ड अँगल आहे आणि याने आर्क ए बी सी इन्स्क्राइब्ड केलेला आहे। आणि मग इन्स्क्राइब्ड अँगल थेरमनुसार इन्स्क्राइब्ड अँगलचं मेजरमेंट त्याने इंटरसेप्टेड केलेल्या आर्कच्या हाफ असतं आणि म्हणून इथं आपल्याला याचं अँगल ए डी सी इज इक्वल टू हाफ ऑफ मेजर आर्क ए बी सी।
आणि इक्वेशन नंबर 1 आपण या ठिकाणी देणार आहोत. त्यानंतर सिमिलरली आता या दुसरा जो अँगल आहे ABC, तर ADC घेतल्यानंतर त्याचा अपोजिट अँगल ABC आहे. तसे ते अजून 3 अँगल आहेत, पण आपल्याला अपोजिटचा विचार करायचा अगोदर. D घेतल्यानंतर त्याचा अपोजिट B आला पाहिजे. म्हणून सिमिलरली आर्क ADC इथं लिहायचं आहे, आर्क ADC इज अन इन्स्क्राइब्ड, इथं अँगल लिहावं लागेल. वरच्यासारखं वाक्यरचना इथं केली नाही. जर वरच्यासारखी वाक्यरचना केली असते तर आपल्याला आर्कचं नाव अगोदर लिहावं लागलं असतं. तर इथं आपल्याला अँगल सांगितलंय. चला, अँगल ADC is an inscribed angle and it intercept arc ADC. तर पहा अँगल ABC हा जो आहे ना, हा इन्स्क्राइब्ड अँगल ABC. इथं आपल्याला अँगल ABC घ्यायचा आहे आणि त्याने जो आहे ना, त्याने आर्क ADC इंटरसेप्टेड केलेला आहे. तिथं अँगल ABC is an inscribed angle and it intercept arc ADC. ठीक आहे. चला पुढे इक्वेशन नंबर, आता इक्वेशन 2 साठी आपल्याला अँगलचं मेजरमेंट आर्कच्या हाफ दाखवायचं असतं. म्हणून मेजर अँगल ABC is a half of measure arc ADC. इक्वेशन नंबर 2. आता काय करायचं आपल्याला, इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2 ची ॲडिशन करायची आहे. फ्रॉम इक्वेशन 1 and 2 पहा, अँगल मेजर अँगल ADC प्लस मेजर अँगल ABC इक्वेशन 1 आणि 2 च्या लेफ्ट हँडमध्ये आलेल्या अँगल्सची सम करायची आहे आणि राईटमध्ये त्यांच्या राईट हँड साईडची ॲडिशन करायची आहे. हाफ ऑफ मेजर आर्क ABC, हाफ ऑफ आर्क मेजर आर्क ABC प्लस हाफ ऑफ मेजर आर्क ADC. तर ही राईट हँड साईड इथं आली आणि ही राईट हँड साईड इथं आली, यांची ॲडिशन करायची आहे. तर मित्रांनो या ठिकाणी पहा, दोन जे अँगल आहेत ADC आणि ABC, डायग्राम बघा, आकृती पहा, ADC आणि EBC ह्या व्हर्टिकली अपोजिट म्हणजे ते अपोजिट अँगल आहेत एकमेकांचे. तर त्यांची सम आणि आर्कला जर तुम्ही विचारात घेतलं तर आर्क ADC आणि ABC यांच्या सममुळे एक सर्कल तयार होतं आणि म्हणून इथं काय करणार आहे आपण, 1/2 इथं पण आले इथं पण आले म्हणून याला कॉमन घेतलंय. मेजर आर्क ABC इथं लिहिणार मेजर आर्क ABC प्लस मेजर आर्क ADC. आता या दोन आर्कच्या आत्ताच आपण चर्चा केली की एक सर्कल तयार होत आहे म्हणून 1/2 हे कॉमन तसेच आणि सर्कलचं मेजरमेंट 360 डिग्री. मग 2 न 360 डिग्रीला आपण डिवाइड केलं म्हणजे 180 डिग्री. हे आपल्याला व्हर्टिकली म्हणजे जे अपोजिट अँगल आहेत सायकलिक क्वाड्रिलॅटरलचे त्यांची सम 180 डिग्री मिळते. मग आपण खाली लिहिणार सिमिलरली वी कॅन प्रूव्ह दॅट अँगल A प्लस अँगल C इज इक्वल टू 180 डिग्री. तर या पद्धतीनं द अपोजिट अँगल ऑफ अ सायकलिक क्वाड्रिलॅटरल आर सप्लिमेंटरी, हे जे स्टेटमेंट आहे, हा जो थेरम आहे हा आपण इथं प्रूव्ह केलेला आहे. त्यानंतर आता मित्रांनो कोरोलरी ऑफ अ सायकलिक क्वाड्रिलॅटरल थेरम, तर त्याची जी कोरोलरी आहे, कोरोलरी म्हणजे त्याचा उपप्रमेय आहे, छोटा प्रमेय त्यावर दिलेला आहे आणि त्याला यूज करून सायकलिक क्वाड्रिलॅटरल थेरमला यूज करून आपण ही कोरोलरी सोडवणार आहोत. तर या ठिकाणी पहा, कोरोलरीचं जे स्टेटमेंट आपल्याला दिलं आहे, ॲन एक्सटेरियर अँगल ऑफ अ सायकलिक क्वाड्रिलॅटरल इज कॉन्ग्रुएंट टू द अँगल अपोजिट टू इट्स ॲडजसेंट इंटेरियर अँगल. म्हणजे काय सांगितलं, ॲन एक्सटेरियर अँगल ऑफ अ सायकलिक क्वाड्रिलॅटरल, सायकलिक क्वाड्रिलॅटरलचा जो एक्सटेरियर अँगल असतो तो कॉन्ग्रुएंट टू द अँगल अपोजिट टू इट्स ॲडजसेंट इंटेरियर अँगल. तर हा एक्सटेरियर अँगल त्याच्या ॲडजसेंट इंटेरियर अँगलला कॉन्ग्रुएंट असतो. म्हणजे पहा,
कॉन्ग्रुएंट टू द अपोजिट अँगल टू इट्स ॲडजसेंट इंटेरियर. म्हणजे इथं आपण आकृतीमध्ये या क्वाड्रिलॅटरलला अगोदर नाव देऊ, मग मला व्यवस्थित तुम्हाला सांगता येईल. इथं आपण जर समजा क्वाड्रिलॅटरल घेतला ए बी सी डी असे नाव आपण याला जर दिलं बी सी आणि डी, तर मग हा क्वाड्रिलॅटरल ए बी सी डी जो आहे हा सायकलिक क्वाड्रिलॅटरल आहे. आणि याचा जो एक्सटेरियर अँगल आपल्याला घ्यायला सांगितला आहे, तर आपण साईड डी सीला एक्सटेंड केलं, वाढवलं आणि त्यावरती ई हा पॉईंट घेतलेला आहे. आपण या साईड डी सी वर आपण ई पॉईंट घेतल्यामुळे हा जो रे तयार झाला कोणता सी, तर यामुळे अँगल बी सी ई हा एक्सटेरियर अँगल तयार होत आहे. आणि हा जर एक्सटेरियर अँगल या ठिकाणी तयार झाला तर ॲन एक्सटेरियर अँगल ऑफ सायकलिक क्वाड्रिलॅटरल याचं जे मेजरमेंट आहे इज कॉन्ग्रुएंट टू द अँगल अपोजिट टू इट्स ॲडजसेंट इंटेरियर अँगल. तर याच अँगल बी सी ईचं मेजरमेंट हा अँगल त्याचा ॲडजसेंट इंटेरियर अँगल जो आहे बी सी डी याच्या अपोजिट अँगलला कॉन्ग्रुएंट दाखवायचा. म्हणजे थोडक्यात अँगल बी सी ई हा अँगल बी ए डीला कॉन्ग्रुएंट दाखवायचा. हे आपल्याला 2 प्रूव्हमध्ये दिलेलं आहे. आणि म्हणून इथं गिवनमध्ये आपण लिहूया, थेरमचं गिवन होईल या ठिकाणी पहा. गिवनमध्ये साइड डी सी ऑफ अ सायकलिक क्वाड्रिलॅटरल ए बी सी डी, इथे पहा साइड डी सी ऑफ अ सायकलिक क्वाड्रिलॅटरल ए बी सी डी इज प्रोड्युस्ड. आपण काय केलंय त्याला वाढवलंय, इज प्रोड्युस्ड आणि प्रोड्युस्ड अँड पॉइंट ई, इथं आपण पॉइंट ई त्यावर घेतलेला आहे अँड पॉइंट ई ऑन इट, अँड पॉइंट ई ऑन इट. तर हे आपल्याला गिवन मध्ये दिलेलं आहे मित्रांनो. आणि या ठिकाणी 2 प्रूव्ह मध्ये काय आहे, तर 2 प्रूव्ह ऑफ द थेरम आहे अँगल बी सी ई इज इक्वल टू अँगल बी ए डी. अँगल बी सी ई इक्वल टू अँगल बी ए डी हे दाखवणं आपल्याला 2 प्रूव्ह मध्ये लिहावं लागेल, बी ए डी. बरं, आता या 2 अँगलला कॉन्ग्रुएंट दाखवण्यासाठी आपण काय करणार, इथं कन्स्ट्रक्शनची आपल्याला आवश्यकता नाही आहे, तर आपण डायरेक्ट प्रूफ पाहणार आहोत. प्रूफमध्ये बघा इथं हा जो आहे, इथं अँगल बी सी ई प्लस अँगल बी सी डी इज इक्वल टू 180 डिग्री. बी सी ई प्लस अँगल बी सी डी इक्वल टू 180 डिग्री. आणि याला रिझन देऊ आपण अँगल्स इन लिनियर पेअर. ही अँगल्स इन लिनियर पेअरची जोडी आहे आणि म्हणून यांचं मेजरमेंट 180 आहे. हे सप्लिमेंटरी अँगल आहे. इक्वेशन नंबर 1 आपण याला करूया. मग या अगोदरच्या थेरममध्ये आपण दाखवलं आहे मित्रांनो की सायकलिक क्वाड्रिलॅटरलचे जे अपोजिट अँगल्स असतात ते सप्लिमेंटरी असतात. मग त्याच पद्धतीने आपल्याला इथे दाखवता येईल अँगल बी सी डी प्लस अँगल बी ए डी इज इक्वल टू 180 डिग्री.
अँगल BCD प्लस अँगल BAD इक्वल टू ऑल्सो 180 डिग्री, आणि याला सायकलिक क्वाड्रॅटल थिअरम असं त्याला रिझन देऊया. सायकलिक क्वाड्रॅटल थिअरम. आणि इक्वेशन नंबर 2. तर आता फ्रॉम इक्वेशन 1 अँड 2 आता आपल्याला काय करायचं आहे, इक्वेशन 1 आणि 2 नुसार या दोन अँगलची सम बरोबर या दोन अँगलची सम, म्हणजे असं होईल इथं आता अँगल BCE प्लस angle BCD is equal to angle BCD plus angle BAD. आणि फ्रॉम इक्वेशन 1 and 2, कारण इक्वेशन 1 आणि 2 या दोन्हीमध्ये या अँगलची सम आणि या अँगलची सम सारखीच आहे 180, आणि म्हणून त्यांना आपण इक्वल दाखवलेलं आहे. तर या ठिकाणी ऑब्झर्व केल्यास अँगल BCD आणि BCD कॅन्सल झाले. तर आपल्याला जे प्रूव्ह करायचं होतं अँगल BCE इक्वल टू अँगल BAD हे आपल्याला मिळालेलं आहे. आणि म्हणून आपल्याला असं म्हणता येईल अन एक्सटेरियर अँगल ऑफ सायकलिक क्वाड्रॅटल इज कॉन्ग्रुएंट टू द अँगल अपोजिट टू इट्स ॲडजसेंट इंटिरियर अँगल. तर हे स्टेटमेंट मित्रांनो आपण या ठिकाणी प्रूव्ह केलेलं आहे. यानंतर पाहूया मित्रांनो कन्वर्स ऑफ अ सायकलिक क्वाड्रॅटल थेरम. आपण जो सायकलिक क्वाड्रॅटल थेरम बघितला आहे त्याचा कन्वर्स आपल्याला पाहायचा आहे. त्याचा कन्वर्स म्हणजे काय होईल की थेरमनुसार जर दिलेल्या क्वाड्रॅटलच्या जे अपोजिट अँगल असतात ते सप्लिमेंटरी असतात. सायकलिक क्वाड्रॅटल थेरम आपल्याला सांगतो की त्याच्या अपोजिट अँगल सप्लिमेंटरी म्हणजे त्यांची सम 180 येते. इथं आपल्याला त्याच्या उलट दाखवायचं आहे की पहा इथं जे स्टेटमेंट सांगितलं, इफ द पेअर ऑफ अपोजिट अँगल्स ऑफ अ क्वाड्रिलॅटरल इज सप्लिमेंटरी देन द क्वाड्रिलॅटरल इज सायकलिक. म्हणजे इथं आपण जर आकृतीला इथं नाव दिले, इथं नाव देऊ आपण ABCD क्वाड्रिलॅटरल घेऊया. A B C आणि D. आता या क्वाड्रिलॅटरल ABCD चे अपोजिट अँगल ची एक पेअर जर सप्लिमेंटरी असेल म्हणजे त्यांची सम जर 180 असेल तर हा सायकलिक आहे हे आपल्याला दाखवायचं आहे. तर या ठिकाणी इथं गिवन मध्ये आपल्याला स्टेटमेंटनुसार गिवन लिहिता येईल. हा दिलेला क्वाड्रॅटल सायकलिक नाही आहे याला आपल्याला दाखवायचं आहे. तर मग या ठिकाणी गिवन मध्ये होईल इन क्वाड्रॅटल ABCD इन quadrilateral ABCD angle A plus angle C equal to 180 डिग्री. याच्या अपोजिट अँगलची एक पेअर सप्लिमेंटरी आहे हे आपल्याला दिलेलं आहे. आणि टू प्रूव्ह मध्ये दाखवायचं आहे. आता to prove the theorem is quadrilateral ABCD जो आहे हा सायकलिक आहे हे दाखवायचं आहे. ही इज अ सायकलिक. आणि सायकलिक दाखवण्यासाठी आपल्याला इथं इनडायरेक्टली प्रूफ या थेरमसाठी घ्यावा लागेल मित्रांनो. इनडायरेक्टली म्हणजे आता इथं आपण प्रूफ मध्ये जी फिगर घेतलेली आहे त्यानुसार इथं गृहीत धरूया लेट क्वाड्रिलॅटरल ABCD
इज नॉट सायकलिक, इज नॉट सायकलिक, हा सायकलिक नाही आहे. आणि हा सायकलिक नाही आहे, इथं डायग्राममध्ये बघा सायकलिक नाही आहे, याचे चारही पॉईंट हे सर्कलवर नाही आहेत. आणि मग हा जर सायकलिक नाही तर मग खाली काय होईल आता, any three non-collinear points are always cyclic. आपण या अगोदर चॅप्टरच्या सुरुवातीला थेरम घेतला होता, अ सर्कल पासिंग थ्रू द गिवन थ्री नॉन कोलिनियर पॉइंट्स. कोणत्याही तीन नैकरेषीय बिंदूंमधून जाणारं एक सर्कल असतं. तर या ठिकाणी ते तीन नैकरेषीय बिंदू बी डी आणि बी ए डी घेतलेले आपण, आणि यामधून जाणार एक सर्कल आहे असं आपल्याला दाखवता येईल अगोदर. पॉइंट्स इथं पहा, पॉइंट्स बी ए and D are three non-collinear points. Three non-collinear. आणि थ्री नॉन कोलिनियर पॉइंट जर असतील हे, तर यामधून जाणारे एक सर्कल आपल्याला मिळणारच आहे मित्रांनो. आणि म्हणून अ सर्कल पासिंग, अ सर्कल passing through through that points. म्हणजे या तीन पॉइंट्स मधून एक सर्कल जात आहे हे आपल्याला दिसतंय मित्रांनो. आणि मग या ठिकाणी लेट पॉइंट सी नॉट लाई ऑन द सर्कल असं आपण गृहीत धरूया. सी हा सर्कलवर नाहीये, तर मग आपण काय करू, डी सी ही सर्कलला ई मध्ये इंटरसेक्ट करते असं आपण दाखवूया. मग लेट पॉइंट सी, लेट पॉइंट सी नॉट लाई ऑन द सर्कल, not lie on the circle. हा सर्कलवर नसणारा पॉइंट आहे. आणि मग सर्कलवर जर नाही येत तो त्याच्या एक्सटिरियर मध्ये असू शकतो किंवा इंटेरियर मध्ये. आपण इथे एक्सटिरियर मध्ये दाखवलाय. आणि मग नॉट लाई ऑन द सर्कल. आणि मग या ठिकाणी काय होईल, मग DC इंटरसेक्ट असं गृहीत धरूया, DC intersect circle, intersect circle at point E. DC हा काय करतोय, सर्कलला E मध्ये इंटरसेक्ट करतोय. आणि मग आपण BE हा सेगमेंट जॉईन करणार आहोत. BE हा जॉईन केल्यामुळे हा क्वाड्रॅटल ABED हा जो आहे हा सायकलिक होईल. मग ड्रॉ सेगमेंट, ड्रॉ सेगमेंट B, आणि B ड्रॉ केला तर काय होईल, क्वाड्रॅटल ABED इज अ सायकलिक, इज सायकलिक. आणि हा जर सायकलिक आहे तर मग याचे अपोजिट अँगल्स सप्लिमेंटरी असले पाहिजे. मग अँगल A प्लस अँगल E इज इक्वल टू 180 होईल. पण आपल्याला दिलेलं अँगल A प्लस अँगल C इज इक्वल टू 180. तर या ठिकाणी पहा, इथं अँगल A प्लस अँगल E इक्वल टू 180 डिग्री. आणि सायकलिक क्वाड्रॅटल थिअरम, सायकलिक
सायकलिक क्वाड्रॅटल थेरमनुसार हे इक्वेशन मिळेल आपल्याला 1. आणि त्यानंतर बट गिवननुसार जे आहे अँगल ए प्लस अँगल सी इज इक्वल टू 180. आपल्याला हे गिवन मध्ये दिलेलं आहे. आणि इक्वेशन नंबर 2 फ्रॉम इक्वेशन 1 and 2 मग काय होतं आता या ठिकाणी पहा अँगल ए प्लस अँगल ई इक्वल टू अँगल ए प्लस अँगल सी. आणि मग काय होईल तर अँगल ए आणि अँगल ए कॅन्सल झाले फ्रॉम इक्वेशन 1 and 2. 1 and 2 आणि असं जर आहे तर अँगल ई इक्वल टू अँगल सी. ई हा सी ला इक्वल होईल. इथं जर डायग्राम ऑब्झर्व केलं तर लक्षात घ्या ट्रायंगल बी ई सी चा ई हा अँगल म्हणजेच बी ई डी हा जो अँगल आहे हा एक्सटिरियर अँगल आहे. आणि एक्सटिरियर अँगल हा त्याच्या इंटिरियर अँगलला इक्वल होऊ शकणार नाही रिमोट इंटिरियर अँगल थेरमनुसार. मग या ठिकाणी आपल्याला म्हणता येईल बट इट इज इम्पॉसिबल. इथं लिहिता येईल आपल्याला बट इट इज इम्पॉसिबल. आणि इम्पॉसिबल यामुळे की एक्सटेरियर अँगल ऑफ अ ट्रायंगल कॅन नेवर बी इक्वल टू इट्स इंटेरियर अपोजिट अँगल. त्याला रिझन देता येईल आपल्याला एक्सटेरियर अँगल the exterior angle of triangle can never be equal to its इंटेरियर अपोजिट अँगल. इंटेरियर अपोजिट अँगल. आणि मग यामुळे ते दोन अँगल कॉन्ग्रुएंट होणार नाही. म्हणजेच आपल्याला म्हणता येईल द पॉइंट सी अँड ई मस्ट बी द सेम. देअरफॉर पॉइंट E and C must be the same. हे एकच असायला पाहिजे. आणि हे जर एक आहे तर मग या ठिकाणी देअरफॉर क्वाड्रिलॅटरल आपण जो घेतला होता ए बी सी डी, कारण ए बी ई डी हा तर सायकलिक आहे. हा इथं ए बी ई डी हा सायकलिक आहे. आणि हा जर सायकलिक आहे तर या ठिकाणी ई आणि सी पॉईंट एकच आहे म्हणजेच ए बी सी डी हा सायकलिक आहे हे प्रूव्ह आहे. तर क्वाड्रॅटल ए बी सी डी इज अ सायकलिक. तर या पद्धतीने मित्रांनो हा जो कन्वर्स आहे हा या ठिकाणी प्रूव्ह झालेला आहे. आणि यानंतर एक काही थेरम आहेत ते आपण पुढच्या भागामध्ये पाहूया.